हॅलो फ्रेंड्स, मी अभिषेक सर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. लास्ट लेक्चरला आपण रेग्युलर फॉल्सी मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथडचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केला होता. या लेक्चरमध्ये आपण अजून एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. जो काही क्वेश्चन आहे तो समोर 2024च्या एक्झामला आलेला आहे. तर चला तर मग क्वेश्चन आपण काय दिलाय बघूयात आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ओके, क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. सॉल्व्ह द इक्वेशन x³ - 9x + 1 = 0 युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड कॅरी आउट 2 इटरेशन्स ओनली. समोर 2024 म्हणजे आपल्याला जो काही इक्वेशन दिलंय ते आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर फॉल्सी मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये किती इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत, 2 इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत. ओके, आता आपण काय करतोय, पहिली स्टेप काय असते आपली, जे काही इक्वेशन दिलंय ते आपण कसं लिहून घेतोय, लेट f ऑफ x इज इक्वल टू x व्हेरिएबल आहे ना, त्यामुळे आपण काय लिहिणार, f ऑफ x. इक्वेशन काय आहे बघा, x³ - 9x + 1. आपण काय केलं, हे जे काही इक्वेशन आहे त्याच्या राईट हँड साइडचा जो काही लेफ्ट हँड साइडचा जो काही पार्ट आहे x³ - 9x + 1 ऍज इट इज लिहून घेतला आणि त्याला काय म्हटलं, f ऑफ x. आणि ह्याला आपण काय करतोय, नंबरिंग करतोय इक्वेशन नंबर 1. ओके, त्याच्यानंतर आपल्याला काय माहिती आहे, आपल्याला x च्या व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. कोणत्या व्हॅल्यू पुट करायच्या असतात तुम्हाला सांगितलेलंच आहे, 0 1 2. आपण ह्या व्हॅल्यू काय करायचं, आपण या इक्वेशन मध्ये पुट करत जायचं आहे. ओके, आता आपण काय करूयात, पहिली स्टेप म्हणजे इथे लिहिणार काय, आता पुट x इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 1. ओके, इक्वेशन 1 मध्ये आपल्याला x च्या जागी 0 पुट करायचा आहे. इक्वेशन काय दिलंय बघा, f ऑफ x इज इक्वल टू x³ - 9x + 1 आणि x च्या जागी आता इथं 0 पुट करा. f ऑफ 0 इज इक्वल टू 0³ - 9 × 0 + 1. म्हणजे जिथं जिथं x आहे तिथं आपण काय केलं, 0 पुट केलं. म्हणजे आता इथं काय आन्सर येते बघूयात. आता हे 0चा क्यूब केला तर 0च असणार आहे, 9 × 0 केलं तर 0, म्हणजे आन्सर काय येतं, 1. म्हणजे जर मी इक्वेशन 1 मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट केली तर आन्सर कसं आले, माझं 1 आले. आणि ते कसं आहे, पॉझिटिव्ह मध्ये आहे. हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, जे इक्वेशन 1 मध्ये आपण 0 पुट केल्यामुळे आन्सर कसं आलं, आपलं पॉझिटिव्ह, आपण तिथे लिहून ठेवलं. त्याच्यानंतर आता कोणती व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, इक्वेशन 1 मध्ये पहिला x इज इक्वल टू 0 केली होती. आता आपण काय करूयात, पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 मध्ये 1 व्हॅल्यू पुट करूयात. इक्वेशन काय दिलंय बघा आपल्याला, इक्वेशन आहे f ऑफ x इज इक्वल टू x³ - 9x + 1. x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, 1, म्हणजे f ऑफ 1 इज इक्वल टू 1³ - 9 × x च्या जागी 1 आला प्लस 1 ऍज इट इज. आता हे आन्सर काय करूयात, आपण कॅल्सीच्या सहाय्याचा आन्सर काय ते बघूयात. आपल्याला काय टाइप करायचं बघा, एक मिनिट. काय टाइप करायचं आपल्याला, 1³ - 9 ब्रॅकेट 1 + 1. आन्सर येते याचं -7. f ऑफ 1 जर मी कॅल्सी मध्ये इक्वेशन 1 मध्ये जर x ची व्हॅल्यू 1 पुट केली तर आन्सर कसं आलं त्याचं, निगेटिव्ह. आपल्याला काय करतोय, आपण कुठपर्यंत व्हॅल्यू पुट करत असतो, x इज इक्वल टू 0 1 2 ह्या व्हॅल्यू कुठपर्यंत पुट करत असतो, जोपर्यंत आन्सर आपलं अपोजिट साइड मध्ये येत नाही. आपलं इथंच आलंय बघा, इथं पॉझिटिव्ह आन्सर आहे, इथं कसं आलंय, निगेटिव्ह. त्यामुळे मी असं लिहू शकतोय का, आता हे जे काय 0 आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह आन्सर आला आणि 1 मुळे कसं आलं, निगेटिव्ह. म्हणजेच मी असं लिहू शकतोय का, f ऑफ 0 अँड f ऑफ 1 हॅव अपोजिट साइन. म्हणजे f ऑफ 1 आणि f ऑफ 0 आणि f ऑफ 1 हॅव अपोजिट साइन. ह्याचा जे काय आन्सर आहे याचा साइन प्लस आहे, याचा साइन मायनस आहे, म्हणजेच कसं आहे, तुमचा अपोजिट साइन आहे. ओके, आता हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं असते, ए फॉर्म्युला जर बघितलं तर ए फाइंड आउट करायचा आहे, बी फाइंड आउट करायचा आहे, तसंच एफ ऑफ बी फाइंड आउट करायचा आहे, एफ ऑफ ए फाइंड आउट करायचा. ओके, आता आपल्याला माहिती आहे या ब्रॅकेटमध्ये ज्या काय व्हॅल्यू त्याच्यात एक व्हॅल्यू कोणती असणार आहे, 0. ए बरोबर काय असणार आहे, 0. आणि बी बरोबर काय असणार आहे, तुमचा 1. ठीक आहे, ए बरोबर काय घेतला आपण, 0. कुठून घेतलाय, हे इथलं 0 आणि हा 1 कुठून आला, इथं. मग मला सांगा, ए आणि बी तरी मिळाला, ए आणि बी मिळाला, तर राहिलं कोणी, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए फाइंड आउट करायचा. मी असं लिहू शकतो का, इथं एफ ऑफ ए फाइंड आउट करायचं ना. मग एफ ऑफ ए म्हणजेच काय आहे, 0, म्हणजे एफ ऑफ 0 बरोबर. आता एफ ऑफ 0 काय आहे बघा, आपल्याकडे एफ ऑफ 0 आपण फाइंड आउट केलाय, तो किती आपल्याकडे, 1. ठीक आहे, तसंच एफ ऑफ बी 1 फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे एफ ऑफ बी बरोबर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे, 1. म्हणजे इथं ब्रॅकेट मध्ये येणार 1 आणि एफ ऑफ 1 चा आन्सर कसं आहे आपल्याकडे, निगेटिव्ह. म्हणजे इथं आपण काय केलं, ए बी आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी या सर्व 4 व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या. कारण काय, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये त्या 4 व्हॅल्यू पुट करायच्या फर्स्ट इटरेशन वगैरे काढण्यासाठी. त्यामुळे ह्या 4 व्हॅल्यू पहिला काय करायच्या, सुरुवातीला फाइंड आउट करायच्या. ठीक आहे, आता आपण काय करूया, फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करूया.
इथे लिहिणार काय फर्स्ट इटरेशन. आता फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करायचा आहे म्हणजेच मला काय करायला पाहिजे पहिला फॉर्म्युला लिहायला पाहिजे आणि फॉर्म्युला आपण कसा लक्षात ठेवला एफ ऑफ बी मायनस थोडी जागा सोडायची आहे परत इथे लिहायचा एफ ऑफ ए डिवाइडला पण तेच लिहिणार आहे काय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए पण या एफ ऑफ बी च्या समोर इथं मल्टिप्लायला कोण आहे ए आणि इथं मल्टिप्लायला कोण आहे बी ए आणि बी फक्त पुट करायचं बघा फॉर्म्युला तयार झाला का ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए आपण एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए आता फर्स्ट इटरेशन मध्ये लेफ्ट हँड साइडला जिथं एक्स आहे तिथं काय होणार x1 का तर फर्स्ट इटरेशन फाइंड आउट करायला आता इथं आपण जे काय फॉर्म्युला लिहिला त्याच्यामध्ये आपण याची व्हॅल्यू पुट करूया a ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडं a ची व्हॅल्यू काय बघा 0 त्यामुळे इथं आला 0 मल्टिप्लाय बाय या दोघांच्यात मल्टिप्लिकेशन आणि एफ ऑफ बी काय आहे बघा एफ ऑफ बी इथं एफ ऑफ बी म्हणजेच कुठला आपला -7 ठीक आहे याला मी एक स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मध्ये साइन मायनस आहे असं आलं परत बी ची व्हॅल्यू आहे बघा इथं कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे बी बी किती आहे बघा आपल्याकडे इथं 1 इंटू एफ ऑफ ए काय चेक करा एफ ऑफ ए किती आहे 1 त्यामुळे ह्या ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 1 इंटू 1 डिवाइडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए एफ ऑफ बी काय आहे -7 ठीक आहे आणि मायनस एफ ऑफ ए काय आहे बघा एफ ऑफ ए काय आहे तुमच्याकडं आता आपल्याला काय करायचं आपण व्हॅल्यू काय केल्यात फॉर्म्युलामध्ये व्यवस्थित पुट केल्यात आता आपण काय करत या व्हॅल्यू कॅल्सीच्या सहाय्याने याचा आन्सर काय येतं ते चेक करूया कोणत्या व्हॅल्यू टाईप करायच्यात आपल्याला 0 इंटू -7 0 bracket 0 into -7 bracket complete minus 1 into 1 bracket complete divided by -7 minus 1 आन्सर येतं याचं 0.125 ठीक आहे म्हणजे आपला x1 किती मिळाला 0.125 आपलं फर्स्ट इटरेशन इथं काय झालंय कंप्लीट झालं आपल्याला क्वेश्चन मध्ये किती इटरेशन काढायचं सांगितलं 2 इटरेशन काढायचं सांगितलं त्यामुळे पहिलं इटरेशन आपलं कंप्लीट झालं आता सेकंड इटरेशन काढायचं असेल तर पहिली स्टेप आपण काय करतो जी काय व्हॅल्यू आली ती इक्वेशन 1 मध्ये काय करायचं परत पुट करायचं म्हणजे इथे लिहिणार काय पुट x is equal to 0.125 in इक्वेशन 1 इक्वेशन 1 काय लिहून घ्या व्यवस्थित काय आपल्याकडे इक्वेशन f of x is equal to x cube minus 9x plus ठीक आहे इक्वेशन 1 ऍज इट इज लिहून घेतलाय आता आपल्याला x ची जी काय व्हॅल्यू आली होती ती आपल्याला पुट करायची आहे म्हणजे इथे f ऑफ x च्या जागी काय येणार आहे 0.125 इज इक्वल टू x च्या जागी परत काय येते बघा 0.125 ब्रॅकेट क्यूब आहे ना इथं त्यामुळे मायनस 9 ऍज इट इज x च्या जागी परत काय होणार आहे 0.125 प्लस आणि हा राहिलेला आपला 1 ठीक आहे आता परत आपण काय करूया तिथं व्हॅल्यू फाइंड आउट करूयात काय आन्सर येतं एफ ऑफ 0.125 चा आन्सर काय येत आहे ते बघूयात कॅल्सी कुठे हा ठीक आहे काय टाइप करायचं आपल्याला 0.125 ब्रॅकेट क्यूब मायनस 9 ब्रॅकेट 0.125 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 1 याचा आन्सर येत आहे -0.1230 म्हणजे याचा आन्सर कसा आलाय बघा आपल्याकडे इथं आता निगेटिव्ह इथं आन्सर कसं आलाय आपल्याकडं निगेटिव्ह आता एक लक्षात येतंय का बघा आपण इथं काय करतो इथं निगेटिव्ह आन्सर आलाय मग याच्या अगोदर पॉझिटिव्ह आन्सर कोणाचं होतं एफ ऑफ 0चं होतं आणि एफ ऑफ 0 ला आपण काय घेतलं ए कन्सिडर केलाय एफ ऑफ 0 म्हणजेच काय आपला ए मग इथे लिहिताना काय लिहिणार देअरफॉर एफ ऑफ 0 अँड एफ ऑफ 1.0 sorry f of 0.125 have opposite sign ठीक आहे मग आपल्याकडे बघा a चीच व्हॅल्यू 0 घेण्याचं कारण काय आहे आणि b ची व्हॅल्यू 0.125 घेण्याचं कारण काय आहे 0 आपला कसा होता पॉझिटिव्हच होता इथं फर्स्ट इटरेशनच्या वेळी ज्यावेळी व्हॅल्यू पुट केला तेव्हा 0 कसा होता पॉझिटिव्ह आणि इथं जे काय आन्सर आले हे आपलं कसं आलं निगेटिव्ह मग निगेटिव्हची काय व्हॅल्यू कोणाची होती बी ची त्यामुळे बी च्या व्हॅल्यू आपण रिप्लेस करणार कशानं 0.125 आणि -0.1230 ना त्यामुळे ए ची व्हॅल्यू आपण काय करूयात ऍज इट इज जी काय होती ती म्हणजे कुठली आपली एफ ऑफ ए बरोबर एफ ऑफ 0 बरोबर काय होती ती वरती अशीच ठेवली हे पॉझिटिव्हचा आन्सर ऍज इट इज ठेवला आन्सर निगेटिव्ह चालतं म्हणून निगेटिव्हला चेंज केलं निगेटिव्ह तर बी होता मग आपण बी च्या जागी 0.125 आला तर इथे एफ ऑफ बी काय होणार आहे आता सांगा एफ ऑफ बी ची व्हॅल्यू म्हणजे कोणाची 0.125 इज इक्वल टू आन्सर काय येतं याचं इथं दिलेलंच आपण काढलेलं आहे -0.1230 आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली बी मिळाला एफ ऑफ ए मिळाला एफ ऑफ बी सुद्धा आपण काय केला इथं फाइंड आउट केला आपल्याला तर काय करायचं सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचं
सेकंड इटरेशन. मग आता सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचं असेल तर परत एकदा फॉर्म्युला लिहायला पाहिजे. कोणता? रेग्युलर फॉल्सीचा. का तर क्वेश्चन मध्ये त्यांनी सांगितलंय रेग्युलर फॉल्सी मेथड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. फॉर्म्युला आपण लक्षात ठेवलाय कसा? एफ ऑफ बी मायनस थोडी जागा सोडणार एफ ऑफ ए डिवायडेड बाय ॲज इट इज एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि इथं लिहिणार ए मल्टिप्लायला, इथं लिहिणार बी. आपण सेकंड इटरेशन काढतोय त्यामुळे या साईडला काय होणार आहे? x2. आता इथं व्हॅल्यू पुट करूयात. व्हॅल्यू आहेत का आपल्याकडे? इथं लिहून ठेवल्यात आपण. ए ची व्हॅल्यू काय आहे? 0. ओके. मल्टिप्लाय बाय एफ ऑफ बी काय आहे बघा, इथं आहे का? मायनस 0.1230. त्याला आपण काय करायचं? स्क्वेअर ब्रॅकेट. मध्ये साईन मायनस आहे असं परत आलं. आता बी ची व्हॅल्यू पुट करायची. बी ची व्हॅल्यू काय आहे इथं? 0.125. ओके. मल्टिप्लाय बाय एफ ऑफ ए. एफ ऑफ ए काय आहे? 1. ब्रॅकेट कंप्लीट. डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी काय आहे? मायनस 0.1230 एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए मायनस 1. आता हे काय झालं? व्हॅल्यू आपण काय केल्यात? फॉर्म्युलामध्ये पुट केल्यात. आता याचा आन्सर आपल्याला काय येतं ते चेक करायला पाहिजे. काय फाइंड आउट काय टाईप करायचं आपल्याला? पहिला 0 न मल्टिप्लाय केल्यामुळे तो 0 होईल. मायनस काय टाईप करायचा? 0.125 इंटू 1 डिवायडेड बाय मायनस 0.1230 मायनस 1. याचा आन्सर येत आहे 0.1113. ओके. हे तुमचं x2 असणार आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये 2 इटरेशन काढायचे होते त्यामुळे आपण इथंच क्वेश्चन काय करणार आहे? स्टॉप करणार आहे. याच्या पुढे सोडवायची काही गरज असणार नाही. ठीक आहे. क्वेश्चन आपल्याला एक्झामला आला होता. महत्वाचा क्वेश्चन आहे. व्यवस्थित अभ्यास करा. आणि हा जर क्वेश्चन तुम्हाला समजला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.